चॅप्टर नंबर 4 कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेमेंट. या चॅप्टरचं जे काही वेटेज आहे मार्क्सचं 16 मार्क्स आहेत. हा चॅप्टर एक्झाममध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 24 मार्कापर्यंत विचारला जातो आणि याचं ॲक्च्युअल वेटेज आहे ते आहे आपलं 16 मार्क्स. म्हणजे मिनिमम हा चॅप्टर एक्झामला 16 मार्कापर्यंत विचारला जातो. तर कन्स्ट्रक्शन ऑफ रोड पेमेंट जे काही रोड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ रोड मेथड्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल डिफरंट टाईप्स ऑफ रोड्स आहेत. फर्स्ट तुमचं WBM रोड, कॉन्क्रीट रोड, अर्धन रोड अँड बिटुमन रोड. ही जी काही इमेज दिसते या इमेजमध्ये तुम्हाला दोन टाईपचे रोड कन्स्ट्रक्शन दिसतं याच्यामध्ये. फर्स्ट आहे तुमचं कॉन्क्रीट रोड. Now for construction of concrete road, some materials are required. Which types of material are required for concrete road? Fine aggregate, coarse aggregate, reinforcement, cement and water. These are the main materials required for road construction. Means rigid pavements or concrete pavement. For construction of concrete pavements, we required some ingredients or some materials. Which types of material required for construction of concrete pavements? Now, for construction of concrete pavements, we required fine aggregate means sand, coarse aggregate, reinforcement, cement and water. Also reinforcement. First component required for cement concrete road: fine aggregate means sand, coarse aggregate means खडी, reinforcement सळी, सिमेंट आणि वॉटर. हे आपलं 5 मेन कंपोनंट्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत जे की रिक्वायर्ड आहेत फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड. तर सिमेंट कॉन्क्रीट रोडसाठी आता कोणते कोणते मटेरियल लागतात हे आपल्याला कळून गेलं. कोणते कोणते मटेरियल लागतात तर फाईन ॲग्रिगेट म्हणजे वाळू, नेक्स्ट कोर्स ॲग्रिगेट म्हणजे खडी, रेन्फोर्समेंट सळी, सिमेंट आणि वॉटर. इथे जे काही 5 मटेरियल्स आहेत आपल्याला काय करतात रिक्वायर्ड आहेत फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्क्रीट रोड. हे झाले कॉन्क्रीट रोडसाठी. आता त्याच ठिकाणी जर आपल्याला बिटुमन रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपल्याला मेन जो काही कंपोनंट लागतो तो आपल्याला लागतो बिटुमन. जे काही आता इथं मी 8 नंबर टाकतो आहे आणि इथं काय बिटुमन जे की BITUMEN बिटुमन हे काय आपलं मटेरियल रिक्वायर्ड आहे. आता ही जे काही मेन बिटुमन आहे ते काय ॲज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून आपण काय करतो आहे वापर करतो आहे इन बिटुमन रोड. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणलं जातं डांबरी रस्ता असं म्हणलं जातं. तर ही जी काही बिटुमन रोड आहे त्याच्यामध्ये बिटुमन हा मेन कंपोनंट आहे किंवा मेन मटेरियल आहे. तर हे बिटुमन आहे एक मटेरियल झालं. आणि जेव्हा तुमचं वॉटर बाउंड रोड म्हणजे खडी आणि मातीचा वापर करून जो रोड कष्ट केला त्याला आपण काय म्हणतो वॉटर बाउंड रोड. आणि फक्त वॉटरचा वापर वॉटर स्प्रेड करण्यासाठी त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं कॉम्पॅक्शन करते वेळेस. त्याला वॉटर बाउंड रोड म्हटलं जातं. आणि जे काही अर्थ रोड असतो जे की विलेज आहे विलेजमध्ये जो काही कॉमन रोड असतो तिथं कुठल्याच प्रकारचं रोड कन्स्ट्रक्ट केलेला नसतो. फक्त सॉईल असते आणि त्या सॉईलवरती रोलर मूव्ह केलेला असतो. रोलरचा वापर करून कॉम्पॅक्ट केलेला असतो. त्याला अर्थ रोड म्हटलं जातं. त्याच्यातला मेन जो काही अर्थ रोड असेल त्याच्यामधला जो मेन कंपाऊंड आहे तो आपला सॉईल आहे. तर हे काय आपले डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल आहेत. एक्झामला विचारलं जातं तुम्हाला 4 मार्कला असेल तर टोटल टाईप्स ऑफ रोड मटेरियल लिहावं लागते. तर आपलं कोणते कोणते रोड मटेरियल्स आहेत परत आपण पाहू. फाईन ॲग्रिगेट हा रोड मटेरियल आहे. कोर्स ॲग्रिगेट, रेन्फोर्समेंट, सिमेंट, सॉईल, वॉटर अँड बिटुमन. तर हे काय आहेत आपले टाईप्स ऑफ
रोड मटेरियल्स आहेत. तर इतके आपल्याला रोड मटेरियल्स माहिती असणं आवश्यक आहे. आता ह्या इमेजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या इमेजमध्ये इथं कॉन्क्रीट तयार केलेलं आहे. मग जे काही कॉन्क्रीट तयार करण्यासाठी आपलं कोणतं मटेरियल लागतं, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे कॉन्क्रीट जरी तयार करायचं झालं असेल तर आपल्याला काय लागते, फाईन सँड किंवा फाईन ॲग्रिगेट लागते, म्हणजे सँड वाळू, कोर्स ॲग्रिगेट म्हणजे खडी, सिमेंट आणि वॉटर इत्यादी 4 हे ज्या गोष्टी आहेत ह्या 4 गोष्टी आपल्याला आवश्यकता असते जेव्हा आपलं रोड कॉन्क्रीट तयार करायचं असेल तर. आणि काही वेळेस त्या रोड कॉन्क्रीटमध्ये आपलं स्टील पण प्लेस केलं जातं, म्हणजे रेन्फोर्समेंट सळी बसवली जाते. मग परत काही तर रेन्फोर्समेंट येऊन जाईल. असं 5 गोष्टी रोड जेव्हा आपण कॉन्क्रीट रोड तयार केला असेल तर ह्या 5 गोष्टीचा किंवा मटेरियलचा वापर त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे इथे आपल्याला फक्त ह्या पहिला जो पॉईंट आहे तर कोणते कोणते टाईप्स ऑफ मटेरियल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं ते आपल्याला मटेरियलच्या टाईपचे नाव सांगता आलं पाहिजे. तर इत्यादी हे त्याच्यामध्ये फक्त एक बिटुमन ॲड करा. बिटुमन म्हणजे डांबर. तर हे झाले आपले टाईप्स ऑफ रोड मटेरियल. तर आता नेक्स्ट आहे जे काही ॲग्रिगेट आहेत, तर ॲग्रिगेटचे परत 2 टाईप्स ऑफ ॲग्रिगेट आहेत. फर्स्ट वन फाईन ॲग्रिगेट, सेकंड कोर्स ॲग्रिगेट. आता फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट कधी म्हणायचं, जेव्हा ग्रेन साईज 4.75 mm अँड 0.15 mm या रेंजमध्ये जर ॲग्रिगेट अवेलेबल असेल, त्या ॲग्रिगेटची साईज 0.15 mm अँड 4.75 mm या रेंजमध्ये जर असेल तर त्या ॲग्रिगेटला म्हटलं जातं फाईन ॲग्रिगेट किंवा साधं त्याला सँड देखील म्हणलं जातं. म्हणजेच जी काही फाईन ॲग्रिगेटची साईज आहे शुड नॉट बी एक्सीड 4.75 mm. मीन्स ही जी काही साईज आहे ती नेहमी कशापेक्षा कमी असली पाहिजे, 4.75 mm पेक्षा कमी असली पाहिजे. आता ह्याचं जे डिटेल एक्सप्लेनेशन आहे आपण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये बघणार आहोत. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, तर थोडक्यात त्याची माहिती तर रोड मटेरियलमध्ये आपल्या इथं घ्यायची आहे. जे काही रोड मटेरियल आहे त्याचं फक्त थोडक्यात आपल्या इथं माहिती सांगायची आहे. आपला जो मेन उद्देश आहे चॅप्टरचा, तर कन्स्ट्रक्शन स्टेप्स आणि टाईप्स ऑफ रोड पेवमेंट्स, कोणत्या कोणत्या टाईपचे रोड पेवमेंट्स आहेत. तर जे काही रोड पेवमेंट आहेत ते आपलं अर्थ रोड पेवमेंट आहे, WBM रोड पेवमेंट आहे, बिटुमन रोड पेवमेंट आहे आणि कॉन्क्रीट पेवमेंट आहे. असे मेन 4 टाईप्स ऑफ पेवमेंट्स आहेत. त्यासाठी हे काय लागणारं मटेरियल आहे. तर त्याच्यामधलं जे काही ॲग्रिगेट आहे, जी काही खडी आहे, त्या खडीची 2 टाईप पडतात, फाईन ॲग्रिगेट अँड कोर्स ॲग्रिगेट. आता जी काही फाईन ॲग्रिगेट आहे त्याला काय म्हटलं जातं, सँड किंवा वाळू मराठीमध्ये असं म्हणलं जातं. तर जेव्हा एखादी सीव असेल आणि त्या सीवची साईज 4.75 mm आहे, मग ॲग्रिगेट काय होते, ह्याच्यातून पास होत नाही, ह्याच्यातून पास होते. लक्षात, ह्याच्यातून ॲग्रिगेट पास होते. पास झाल्यानंतर त्या ॲग्रिगेटला म्हणलं जातं फाईन ॲग्रिगेट. आणि ह्याच्यातून जेव्हा पास होत नाही अशा ॲग्रिगेटला काय म्हणलं जातं, जेव्हा तुमची सीवची जी काही ओपनिंग आहे, आता या फॉर एक्झाम्पल इथं सीवचं डायग्राम ड्रॉ करतो. हे कदाचित सर्क्युलर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल आणि याची साईज किती आहे, 4.75 mm. याच्यातून जर ॲग्रिगेट पास झाली तर त्याला म्हणणार फाईन ॲग्रिगेट. आणि ह्याच्यावरती ॲग्रिगेट ती पास नाही झाली किंवा रिटर्न आली त्याला म्हणणार आपण कोर्स ॲग्रिगेट. असेच क्लासिफिकेशन केलं जातं. 4.75 mm या सीवमधून जर तुमची जे काही ॲग्रिगेट आहे जर पास झालं तर त्याला म्हणणार फाईन ॲग्रिगेट. हे जे काही होल्स आहेत तर ते होलची जी काही साईज आहे ती साईज किती आहे, 4.75 mm. याच्यामधून जर ॲग्रिगेट पास झालं तरच आपण त्याला काय म्हणणार आहे, फाईन ॲग्रिगेट म्हणणार आहे. आणि ज्यातून पास नाही झाली म्हणजेच रिटर्न आली तर त्याला आपण काय म्हणणार आहे, कोर्स ॲग्रिगेट म्हणणार आहे. मग ह्याचे आपल्या रेंज कोणत्या कोणत्या आहेत, तर ह्याच्यात जे काही रेंज आहेत तर ह्याची 4.75 mm अँड 0.15 mm या दोन्हीच्यामध्ये जर तुमचे ॲग्रिगेटची साईज असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, आपण फाईन ॲग्रिगेट म्हणणार आहे. आता नेक्स्ट जो काही टाईप आहे आपला कोर्स ॲग्रिगेट. आता जे काही सीव आहे म्हणजे चाळणी, आता ज्याची सेम साईज आहे 4.75 mm. आता ह्याच्यातून जे काही ॲग्रिगेट पास होत नाहीत
ते काय करतात ह्याच्या पलीकडे जातच नाहीत, ह्याच्या चाळणीतून इकडे अलीकडेच येतात, रिटेन होतात, ह्याच्यातून पास होत नाहीत. अशा ॲग्रिगेटला काय म्हणलं जातं? कोर्स ॲग्रिगेट. आणि जर पास झालं 4.75 mm जी काही सीवची ओपनिंग आहे, ह्या ओपनिंगची साईज काय 4.75 mm आहे, तर त्याला आपण पास झालं तर फाईन ॲग्रिगेट म्हणणार आहे, आणि पास नाही झालं तर म्हणजे रिटेन आलं त्याच्यावरून तर त्याला आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणणार आहे. आणि ह्याची जी काही रेंज आहे ती आहे 4.75 mm टू 7.5 mm अशीची काय रेंज आहे. आणि अशा प्रकारचे जे काही कोर्स ॲग्रिगेट आहेत, मग ते कुठून केलं जातं? तर तुमचं जे काही क्रशर प्लॅन्ट आहे किंवा रॉक्स आहेत त्याचं क्रशिंग करून अशा प्रकारचे कोर्स ॲग्रिगेट त्या ठिकाणी तयार केलं जातं. नेक्स्ट मटेरियल आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट is the most widely used type of cement. Ordinary Portland cement is suitable for all types of road construction. आता जी ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आहे जनरली याचाच वापर काय केला जातो? रोड कन्स्ट्रक्शनसाठी युटिलाइज केला जातो. इफ we have to open road as early as possible, then at that place use rapid hardening cement. Rapid hardening cement is used when road is to be open for traffic as early as possible. आता आपण काय केलं? रोड कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. रोड कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जर तो रोड आपल्याला लवकरात लवकर काय करायचे? ट्रॅफिकसाठी ओपन करायचे आहे. आपण त्याला 7 days 8 days इतकी आपण वाट काय करायचं बघू शकणार नाही. ते जे रोड कॉन्क्रीट केल्यानंतर हार्ड होण्यासाठी कॉन्क्रीटचा रस्ता तयार होण्यासाठी आपण इतके दिवस वाट पाहू शकणार नाही. आपला रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्येच काय करायचा असतो? ओपन करायचा असतो तो रोड. मग अशा केसमध्ये जर लवकरात लवकर तुम्हाला तो रोड ट्रॅफिकसाठी जर खुला करायचा असेल तर त्या केसमध्ये जर तुम्हाला रोड कन्स्ट्रक्शन करायचा असेल तर त्या ठिकाणी जो काही सिमेंटचा वापर केला जातो तो ते सिमेंट असणार आहे त्या ठिकाणी रॅपिड हार्डनिंग सिमेंट वापर करणार आहे. जेव्हा तुमचा रोड लवकरात लवकर ट्रॅफिकसाठी ओपन करायचं असेल तर त्या केसमध्ये तुमचं रॅपिड हार्डनिंग सिमेंट युटिलाइज केलं जातं. वेन रोड इज टू बी ओपन फॉर ट्रॅफिक ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणखी ह्याचा एक उपयोग आहे, जेव्हा तुमचं कोल्ड क्लायमेट असेल अशा केसमध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट युटिलाइज केलं जातं. काय युटिलाइज केलं जातं? जर त्या ठिकाणी OPC म्हणजेच ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट युटिलाइज केलं तर ती सेटिंग लवकर होणार नाही. मग त्यामुळं त्या ठिकाणी प्रस्टिंग थॉविंग असे प्रकार होण्याची शक्यता असते. मग असे जे प्रॉब्लेम आहेत आपलं काय करायचं? प्रिव्हेंट करायचं असतं. मग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करावं लागतं? मग त्या ठिकाणी रॅपिड हार्डनिंग सिमेंट त्या ठिकाणी काय करावं लागतं? युटिलाइज करावं लागतं. जेणेकरून जे काही कॉन्क्रीट आहे तयार केलेलं ते काय होईल? अर्ली सेट होऊन जाईल. तर हे झालं तुमचं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. म्हणजे सिमेंट, फक्त सिमेंट हा एक कंपोनंट मटेरियल आहे जे की रोडसाठी युटिलाइज करू शकतो. नेक्स्ट रेनफोर्समेंट. आता जनरली जो काही रेनफोर्समेंट आहे युटिलाइज केलं जातं इन कॉन्क्रीट रोड. द मेन पर्पज ऑफ रेनफोर्समेंट इन कॉन्क्रीट रोड आर टू कंट्रोल द डेव्हलपमेंट अँड पॅटर्न ऑफ क्रॅक्स इन कॉन्क्रीट पेवमेंट. सपोज हे रेक्टँग्युलर पोर्शन आहे आपलं कॉन्क्रीट पेवमेंटचं. यामध्ये जे काही रेनफोर्समेंटचं मेन फंक्शन आहे ते मेन फंक्शन कशासाठी आहे? तर जे काही क्रॅक्स आहेत ते नंबर ऑफ क्रॅक्स त्या ठिकाणी काय केलेले असतात? फॉर्म केलेले असतात. आणि त्या ठिकाणी रेनफोर्समेंट नसेल तर ते काय होतात? त्याचे जे काही मेन प्लेस आहे ते मेन प्लेस सोडून ते बाहेर येतात. मग अशी जी काही सिच्युएशन आहे, कंडिशन आहे ते आपल्याला काय करायचे असते? प्रिव्हेंट करायचे असते. जी काही ओरिजिनल पोझिशन आहे ते न सोडता ते त्याच कंडिशनला स्टेबल राहिले पाहिजेत. मग ते जे काही क्रॅक्स आहेत त्याच पोझिशनमध्ये होल्ड करण्यासाठी आपल्याला तिथं काय बसवावं लागतं? रेनफोर्समेंट प्लेस करावं लागतं. ते रेनफोर्समेंट प्लेस
केल्यामुळं त्याच्यावर काय होईल, जरी क्रॅक फॉर्म झाला असेल तर ते रेनफोर्समेंट काय करतं, त्या क्रॅकला एकदम त्या ठिकाणी फिट करून ठेवतं, त्याला अरेस्ट करतं त्याच्या पोझिशनपासून मूव्ह होण्यासाठी. तर हे मेन पर्पज आहे रेनफोर्समेंटचं, जे की आपलं कॉन्क्रीट रोडमध्ये बसवलं जातं. नेक्स्ट मेन फंक्शन आहे टू रिड्यूस द पेसिंग ऑफ जॉईंट्स. इन जनरल, joints and reinforcement in concrete structure are common design measures to cater for thermal and shrinkage movement. Hence, the inclusion of reinforcement allows the formation of tiny cracks in concrete pavement, and this allows wider spacing of joints. आता याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा रोड कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि तो हॉट क्लायमेटमध्ये असेल किंवा रिजनमध्ये असेल, मग त्या ठिकाणी तुमचं जे काही हीटमुळं तुमच्या जे काही रोड आहे तो काय होतो, श्रिंकेज होण्याची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते, किंवा काही वेळेस स्विलिंग काय होण्याची त्या ठिकाणी पॉसिबिलिटी असते. स्विलिंग कधी काय होतं, फक्त तुम्हाला जेव्हा कोल्ड असेल त्याच केसमध्ये स्विलिंग म्हणजे काय, व्हॉल्यूम इन्क्रीज होणं. स्विलिंग म्हणजे त्याला फुगवटा असं म्हणला जातो. आणि श्रिंकेजमध्ये काय, त्या ठिकाणी एक तर तुमचं इन्क्रीज झालं असेल किंवा डिक्रीज झालेला असेल, अशा प्रकारचा जो काही फिनॉमेना त्या ठिकाणी तयार होतो, तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी रेनफोर्समेंटची प्रोव्हिजन करावं लागतं. आणि जर जे काही पेसिंग आहे, जे काही जॉईंट्स आहेत, ते आपल्याला काय करावं लागतं, रोड जे काही कॉन्क्रीट रोड आहेत स्पेसिफिक डिस्टन्सवर आपल्याला काय करावं लागतं, इंटरवलला आपल्याला त्या ठिकाणी एक्सपान्शन जॉईंट्स आपलं त्या ठिकाणी सोडावं लागतं किंवा तिथं तयार करावं लागतं, जेणेकरून त्या ठिकाणी हीट जरी त्या ठिकाणी तयार झाली असेल त्या बॉडीमध्ये मटेरियलच्या कॉन्क्रीटच्या, तर त्याला बाहेर येण्यासाठी त्याचं एक्सपान्शन मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंट करण्यासाठी तर तिथं काय करावं लागलं, आपलं एक्सपान्शन जॉईंट करावं लागतं. जर त्या ठिकाणी आपण रेनफोर्समेंट नाही प्रोव्हाइड केलं तर आपल्याला जॉईंट काय करावं लागेल, एक स्मॉल इंटरवल सोडावं लागतं. म्हणजे त्याचं तुमचं जे काही एक्सपान्शन जॉईंट आहे, जर आपण कदाचित 50 मीटर या अंतरावर सोडत असू आणि त्याचं जर रेनफोर्समेंट नाही प्रोव्हाइड केलेलं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या 50 ऐवजी आपल्याला 20 मीटर 25 मीटर या ह्याच्यावर तुम्हाला काय करावं लागेल, जी पेसिंग सोडावं लागेल. आणि त्या ठिकाणी जर रेनफोर्समेंट प्लेस केलं तर काय होईल, आपलं जी काही एक्सपान्शन जॉईंट आहे याची पेसिंग आपण काय करू शकतो, इन्क्रीज करू शकतो. यामुळं रेनफोर्समेंट या त्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा आपण कॉन्क्रीट रोड तयार करतो त्या ठिकाणी रेनफोर्समेंट प्लेस केलं जातं. तर हे जी काही मेन 2 पर्पज आहेत ज्यामुळं त्या ठिकाणी रेनफोर्समेंट सिमेंट कॉन्क्रीट रोडमध्ये प्लेस केलं जातं. आता नेक्स्ट मटेरियल टाईप आहे सॉईल. आता सॉईल काय, आपलं तुमचं जे काही अर्थ आहे, तर त्या अर्थवरती काय झालेलं आहे, ॲक्युमुलेटेड किंवा डिपॉझिट अर्थ मटेरियल आहे. आता ही अर्थ आहे आणि ह्या अर्थवरती काय झालेलं आहे, ॲक्युमुलेटेड किंवा डिपॉझिट अर्थ मटेरियल आहे. आणि ते कुठून तयार झालेलं आहे, तर तुमचं जी काही सॉईल तयार झालेलं आहे, तर ते काय झालेलं आहे, जे काही रॉक्स आहेत त्या रॉक्सचं काय झालेलं आहे, डिसइंटिग्रेशन म्हणजे विकेंद्रीकरण झालेलं आहे. जे काही मेन रॉक होता त्या रॉकचं काय झालेलं आहे, डिसइंटिग्रेशन झालेलं आहे, विकेंद्रीकरण झालं आहे. मग त्या रॉकचं काय झालं आहे, स्मॉल पार्टिकलमध्ये कन्व्हर्जन होऊन ते काय झालं, तुमचं सॉईल त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि जो काही सॉईल रॉक्सपासून झालेला आहे, परत काय कशापासून सॉईल झालेलं आहे, जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्याचं डिके होऊन किंवा त्याचं कुजल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, तुमचं सॉईल त्या ठिकाणी तयार झालेले आहे. आता इथे म्हणलं तुम्हाला, सॉईल इज ॲन ॲक्युमुलेशन ऑर डिपॉझिट ऑफ अर्थ मटेरियल derived naturally from disintegration of rocks or decay of vegetable that can be excavated readily with power equipment in the field or disintegrated by gentle mechanical means in the laboratory. The supporting soil under pavement and its special undercourses is called as subgrade. Undisturbed soil under the pavement
is called as natural subgrade and compacted subgrade is soil compacted control movement of heavy compactor. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जी काही फर्स्ट याच्यामध्ये सॉईलचे डेफिनेशन दिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय सॉईल. तर सॉईल काय आहे तुमचं. सॉईल is an accumulation or deposit of earth material derived naturally from disintegration of rocks or decay of vegetable that can be excavated readily with power equipment in the field or disintegrated by gentle mechanical in the लॅबोरेटरी. आता जी काही सॉईल आहे तर सॉईल तुम्हाला काय म्हणलेलं आहे तुमचं एक ॲक्युमुलेशन झालेलं आहे. जे काही स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याचं ॲक्युमुलेशन झालेलं आहे म्हणजे संचय झालेला आहे किंवा डिपॉझिट झालेलं आहे ऑफ अर्थ मटेरियल. आणि ते कुठून तयार झालेलं आहे. जे काही तुमचं रॉक्स आहे त्या रॉक्सचं डिसइंटिग्रेशन म्हणजे त्याचं विघटन होऊन ते त्या ठिकाणी सॉईल त्या ठिकाणी तयार झालेले आहे. किंवा जे काही व्हिजिटेशन्स आहेत त्याचं डिके होऊन म्हणजे जे काही आपल्या फ्रूट्स असतील किंवा ग्रास असेल जे काही किंवा व्हेजिटेबल्स असेल त्याचं काय होऊन झालेलं आहे कुजल्यानंतर ते कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे सॉईलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. तर सॉईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार झालेले आहे. आता रोडच्या खाली जे काही अनडिस्टर्ब कंडिशनमध्ये जे काही सॉईल आहे त्याला आपण हातच लावलं नाही तर ती कोणती झाली अनडिस्टर्ब सॉईल. आणि जर त्याला आपण हात लावलेला असेल किंवा एखादा इक्विपमेंट त्या ठिकाणी बसवला असेल त्याच्यामध्ये तर ती अनडिस्टर्ब कंडिशनमध्ये सॉईल झाली. अनडिस्टर्ब सॉईल असेल अंडर रोड पेमेंट रोडच्या खाली जर अनडिस्टर्ब सॉईल असेल त्याला आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मुवमेंट केलेलं नाही त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला हालाजोला केलेला नाही आपण त्या ठिकाणी मग त्या सॉईलला म्हटलं जातं नॅचरल सबग्रेड म्हटलं जातं. जे काही रोड कन्स्ट्रक्ट केला जातो प्रत्येक रोड हा सबग्रेडवर कन्स्ट्रक्ट केला जातो. जे काही सॉईल आहे त्या सॉईलला काय केलं जातं कॉम्पॅक्ट केलं जातं. मग कॉम्पॅक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी सबग्रेड तयार होतो. शक्यतो जे काही रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपलं त्याच्या जे रोडच्या बॉटमला जे काही सॉईल असेल आता हा रोड कन्स्ट्रक्ट करायचा आणि हा रोडचा ट्रेंच आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं ते कॉम्पॅक्ट त्या ठिकाणी करावं लागतं. बायोजिक रोलर किंवा रॅमर याचा वापर करून त्या ठिकाणी आपला कॉम्पॅक्ट करावं लागतं. मग कॉम्पॅक्ट केल्यानंतर जे काही इथं सॉईलचा जो काही पोर्शन तयार होईल त्याला म्हटलं जातं सबग्रेड असं म्हटलं जातं. आणि सॉईलचा जो काही उपयोग आहे तुमचं अर्थ रोड असेल तर अर्थ रोडमध्ये मेन कंपोनंट आहे किंवा WBM रोड आहे म्हणजे वॉटर बाउंड रोड. त्याच्यामध्ये वॉटर आणि रोडचं बाइंडिंग करण्यासाठी इथं तुम्हाला या ठिकाणी सॉईलचं युटिलायझेशन केलं जातं त्याला म्हणून वॉटर बाउंड रोड म्हटलं जातं. ह्या दोन मेन रोडमध्ये सॉईल मोठ्या प्रमाणात युटिलाइज केलं जातं. मेन कंपोनंट ऑफ रोड कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थ रोड अँड WBM रोड इज सॉईल. नेक्स्ट बिटुमन. आता बिटुमन जनरली कधी युटिलाइज केलं जातं फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बिटुमन रोड. Bitumen asphalt is a binding organic material made from byproducts of refined crude oil. Bitumen is used in road construction because it is easy to produce, reuse and non-toxic and strong binder. जे काही तुमचं बिटुमन आहे तर बिटुमन काय तुमचं एक बाइंडिंग ऑर्गॅनिक मटेरियल आहे. बिटुमन काय तुमचं बाइंडिंग ऑर्गॅनिक मटेरियल आहे. आणि हे जे काही बिटुमन आहे कशापासून बनलेलं आहे जे काही डांबर आहे तुमचं तर ते बिटुमन कशापासून बनलेलं आहे तर ते बाय प्रोडक्ट आहे. जेव्हा तुम्ही एखादं क्रूड ऑइल आहे क्रूड ऑइल तर याच्यामधून जेव्हा तुमचं पेट्रोलियम असेल किंवा डिझेल रिफायनरी असेल अशा केसमध्ये जे काही क्रूड ऑइल आहे त्याला आपण म्हणतो कच्चं तेल क्रूड ऑइल आहे. ह्या केसमधून जे रिफायनरी प्लांट आहेत म्हणजे शुद्धीकरण प्लांट अशा केसमध्ये तुमचं पेट्रोल डिझेल काढल्यानंतर क्रूड ऑइलमधून कच्च्या तेलातून काढल्यानंतर जे काही तुमचं रिमेनिंग पोर्शन राहील रेसिड्यू राहील त्या रेसिड्यू म्हणजे तुमचं काय आहे बिटुमन आहे. लक्षात. परत एकदा तुम्हाला क्लिअर करतो. हे काय तुमच्याकडे क्रूड ऑइल आहे. ह्या क्रूड ऑइलमधून काय केलं जातं डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल ते बाजूला केलं जातं. मग केल्यानंतर
जो रिमेनिंग पोर्शन आहे त्याला म्हणलं जातं, रिमेनिंग पोर्शनला बिटुमन किंवा ॲस्फाल्ट बिटुमन असं म्हणलं जातं. राहिलेला जो काही रेसिड्यू आहे त्या रेसिड्यूला बिटुमन किंवा ॲस्फाल्ट असं म्हणलं जातं. आणि ह्याचा जो काही वापर आहे तो कशासाठी केला जातो? रोड कन्स्ट्रक्शनसाठी केला जातो. काय केला जातो? बिकॉज बिटुमन इज इझी टू प्रोड्यूस, रियूज, नॉन टॉक्सिक अँड स्ट्रॉंग बाइंडर. जे काही डिफरंट स्मॉल ॲग्रिगेट आहेत त्याला काय करतं, ते बाइंड करतं, एकमेकाला स्टिक करतं. आणि त्या ठिकाणी जेव्हा रोड बाइंड तर करतं, परत एक स्मूथ सरफेस त्या ठिकाणी ॲफिअर होतो. त्या ठिकाणी रोड जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करू तर त्या ठिकाणी स्मूथ रोड टॉपला स्मूथ सरफेस त्या ठिकाणी फॉर्म झालेलं आपल्याला दिसून येईल. तर हे बिटुमनचं त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. मेन जो काही पर्पज आहे बिटुमनचा तो काय आहे, तो बाइंड करतं. जे काही ॲग्रिगेट आहेत, स्मॉल पार्टिकल्स आहेत, त्यांना ते काय करतं, बाइंड करतं, म्हणजे त्याला धरून ठेवतं, बांधतं त्यांना. आणि आपण जेव्हा रोड कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर टॉपला 10 to 20 mm आपण काय करतो, बिटुमन अप्लाय करतो. त्याच्यामुळं तिथं टॉपला काय होईल, एक स्मूथ सरफेस त्या ठिकाणी फॉर्म होऊन जातो. लक्षात. तर हे काय बिटुमेनचं मेन फंक्शन आहे. नेक्स्ट वॉटर. आता जे काही वॉटर आहे तर वॉटर हे मटेरियल कधी लागणार आहे, एक कंपोनंट आहे किंवा मटेरियल आहे, हे कधी युटिलाइज करणार आहे? जनरली तुमचं WBM रोड असेल किंवा कॉन्क्रीट रोड असेल, अशा केसमध्ये वॉटरचा जो काही यूज आहे तो काय केला जातो, मोठ्या प्रमाणात युटिलाइज केला जातो. वॉटर इज मोस्टली यूज इन WBM रोड अँड सिमेंट कॉन्क्रीट रोड. आता जे काही वॉटर आहे ते मग कसं असलं पाहिजे? व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ वॉटर रिगार्डिंग यूज ॲज अ मटेरियल फॉर रोड कन्स्ट्रक्शन. तर त्याच्यात जे काही प्रॉपर्टीज आहेत, तर वॉटर काय तुमचं, वॉटर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहे इन कन्स्ट्रक्शन अँड इज रिक्वायर्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मोर्टार, मिक्सिंग ऑफ सिमेंट कॉन्क्रीट अँड फॉर क्युरिंग वर्क. जो काही वॉटरचा रोल असणार आहे तर तो रोल का असणार आहे, फॉर प्रिपरेशन ऑफ मोर्टार. तुम्हाला जे काही मोर्टार आहे, मोर्टार 3 कंपोनंटपासून बनलेलं असतं. सँड, सिमेंट अँड वॉटर. या तिघाला मिक्सिंग करून त्या ठिकाणी काय होतं, मोटार तयार होतं. आता वॉटर, सँड अँड सिमेंट या तिघाचं मिक्सिंग करून जे काही मिक्सचर तयार होईल त्याला काय म्हणलं जातं, मोटार म्हणलं जातं. जर याच्यामध्येच जर आपण ॲग्रिगेट ॲड केलं तर त्या ठिकाणी काय तयार होईल, कॉन्क्रीट तयार होईल. ॲग्रिगेट म्हणजे खडी. तर या ठिकाणी खडी ॲड केलं तर या 4 जणांचं जर मिक्सचर केलं तर काय तयार होईल, त्या ठिकाणी आपल्याला कॉन्क्रीट तयार होईल. परत सांगतो, मोटार म्हणजे काय, मोटार इज द मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट अँड वॉटर. आणि कॉन्क्रीट म्हणजे काय, तर ते पण मिक्सचर आहे. ते कशाचं मिक्सचर आहे, सँड, सिमेंट, वॉटर अँड ॲग्रिगेट यांचं हे काय मिक्सचर आहे. तर मोटार ह्या तिन्हीचं मिक्सचर आहे आणि कॉन्क्रीट या 4चं मिक्सचर आहे. तर हे दोन त्याच्या हा बेसिक डिफरन्स झाला मोटार अँड कॉन्क्रीटमधला. तर जो काही वॉटर आहे त्याचा उपयोग एक मोटर तयार करण्यासाठी युटिलाइज केला जातो, फॉर मिक्सिंग सिमेंट कॉन्क्रीट, फॉर क्युरिंग. नेक्स्ट, क्वालिटी ऑफ वॉटर यूज हॅज डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन स्ट्रेंथ ऑफ मोटर अँड सिमेंट कॉन्क्रीट इन कन्स्ट्रक्शन वर्क. जर जी काही क्वालिटी आहे वॉटरची ती काय करते, ॲफेक्ट करते. जर पुअर क्वालिटी वॉटर युटिलाइज करत म्हणजे टर्बिड वॉटर असेल तर त्या ठिकाणी तुमचं जी काही स्ट्रेंथ असेल तर लो स्ट्रेंथ त्या ठिकाणी कॉन्क्रीटला किंवा मोटरला अचीव होते. आणि जर गुड क्वालिटीचं वॉटर म्हणजेच ड्रिंकेबल वॉटर, जे की आपण ड्रिंक करण्यासाठी वॉटर वापर केला जातो, ड्रिंकेबल वॉटर असेल ते जनरली युटिलाइज करायला पाहिजे फॉर मेकिंग मोटर अँड सिमेंट कॉन्क्रीट इन रोड कन्स्ट्रक्शन. आणि वॉटरचा जो वापर आहे तर आणखी वॉटर यूज फॉर क्युरिंग
and mixing must be free from vegetables growth, salt, acid, अल्कलीज, शुगर, ऑर्गॅनिक मटेरियल एक्सेट्रा. जे काही वॉटर आहे ते वॉटरमध्ये काय असायला पाहिजे, इत्यादी गोष्टीचा अंतर्भाव नसायला पाहिजे, इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये ॲड नसायला पाहिजे. अल्कली ॲसिड असेल, ऑइल असेल, सॉल्ट असेल, शुगर, ऑर्गॅनिक मटेरियल असेल, व्हेजिटेबल्स असेल, इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये प्रेझेंट नसू नये. इत्यादीपासून ते वॉटर कसलं फ्री असलं पाहिजे. त्याच्यामध्ये इत्यादी गोष्टीचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नसू नये. तर हे आता आपले डिफरंट टाईप्स ऑफ मटेरियल. पुढच्या लेक्चरला आपण बघू डिटेलमध्ये सॉईल जे आहे त्या सॉईलचं परत त्याच्यामध्ये डिटेलमध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ते आपण काय करू पुढच्या लेक्चरला कवर करू. तर इथपर्यंत आज आपण स्टॉप करू. थँक्यू.